नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विटा पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवलाय। शिवसेनेने विट्यात भाजपचा सुपडा साफ करत 50 वर्षांची सत्ता उलटवून टाकली आहे। विटा पालिकेत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह 22 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हा दिग्विजय मिळवलाय। या ऐतिहासिक विजयानंतर शिवसेनेने विटा शहरात अभूतपूर्व जल्लोष केलाय। विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल भेटरे यांच्या समवेत 22 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवला आहे। आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा नगर परिषदेतील पाटील गटाची 50 वर्षांची सत्ता संपुष्टात आणत शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। या निवडणुकीत पाटील गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, प्रगती कांबळे, अजित गायकवाड आणि सुमित गायकवाड या 4 उमेदवारांचा विजय झाला। तर शिवसेनेने मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 22 जागांवर विजय मिळवल्यानंतर शहरात अभूतपूर्व अशी मिरवणूक काढत जोरदार जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे। नगरीचे इतके वर्षाचे स्वप्न पूर्ण झालेले आहे। आज एक नवीन इतिहास लिहिला गेलेला आहे व इतिहासामध्ये हे फार विटेकर जनतेने फक्त आमदारकीला जे म्हणत होते सहानुभूतीवर मतदान झालेलं आहे, तर ते तसे नसून पूर्ण विकासासाठी सुज्ञ मतदारांचा जो अपमान केलेला होता तो मतदारांनी आत्ता बरोबर विकासाला मतदान केलेलं आहे। इथून पुढे सुद्धा जो काम करेल त्याच्या पाठीमागे जनता राहील हे सिद्ध झालेलं आहे व 22-4 असे घवघवीत यश विटेकरांनी दिलेले आहे व ते 4 नगरसेवक थोडक्या मतामध्ये गेलेले आहेत। ते सुद्धा संघर्षातून निवडून आलेले आहेत। सुहास भैया सुद्धा त्यांना योग्य न्याय देतील व तेही विकासात सहभागी होतील अशा प्रकारे पूर्णपणे निर्विवाद बहुमत मिळालेले आहे। आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये कृष्णदांना हे विट्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य 1296 मतांनी निवडून आलेले आहेत। त्याबद्दल सर्वच विटेकर जनतेचे आम्ही मनपूर्वक आमच्या वेळेला फायदा होणार आहे। सुहास भाई आमच्या हृदयात जी स्वप्न विटा नगरीनं बघितलं होतं युवा नेत्याचं, ती युवा नेत्याचं स्वप्न आम्ही साकार केलेलं आहे आणि आम्हाला इतका हृदयापासून आनंदाही बोलायचं काम नाही। असंच परिवर्तन आम्हाला जनतेने सहकार्य केल्याबद्दल जनतेकडे अभिमान। येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमधील जर कल बघितलं तर शिवसेनेचा एकतर्फी विजय झालेला आहे आणि बऱ्याच वर्षाची सत्ता उलटून टाकवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। जनतेशी केलेली प्रामाणिक कामं, जनतेशी केलेली सेवा याचा जनतेनं भरभरून त्यांना एक पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे आणि एकाधिकारशाहीला करेक्ट उत्तर दिलेलं आहे आणि पर्सनल टार्गेट करून व्यक्तिगत एखादी खाजगी संस्था चालव जर की नगरपालिका चालवणार नाही याच्यातून जनतेनं उत्तर दिले। गेल्या 50 वर्षापासून विटेकरांचं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षामध्ये आज उतरलेलं आहे। स्वर्गीय अनिल भाऊंना आज स्वर्गात सुद्धा अतिशय आनंद झाला असेल। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा निकाल विटेकर जनतेनं आमदार मान्य सुहास भैया आणि अमोल दादा या दोघांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकलेला आहे। निश्चितपणानं भविष्य काळामध्ये विटेकरांच्या सेवेमध्ये आलेलं शिवसेनेचं सर्व पॅनेल 22च्या 22 उमेदवार निवडणुकीपर्यंत राजकारण, निवडणुकीनंतर विटेकरांच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही कार्यरत राहू। सुहास भैया अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत राहू। एकनाथजी शिंदे यांनाही मनापासून धन्यवाद, शंभूराजाला धन्यवाद। सुहास भैयाला वस्ताद म्हणतात, आता वस्ताद कोण हे विटेकर जनतेने आता दाखवून दिलेलं आहे। विटा शहरातील एक ऐतिहासिक निवडणूक, ज्या निवडणुकीत गेले 40-50 वर्षाची सत्ता ची जनतेने उलटून टाकलेली आहे। त्यामुळं जो जनतेने कौल दिलेला आहे
तो कौल हा विकासाच्या दृष्टिकोनाचा कौल आहे. विटा शहरात विकासाची नांदी आहे. पूर्णाची जिरवायची किंवा कोणाला हरवायचं म्हणून ही निवडणूक झालेली नव्हती. जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जे करायला पाहिजे, जे विकासात्मक गोष्टी करायला पाहिजे, विटा शहराची जी रचना करायला पाहिजे, विटा शहरात जो विकास करायला पाहिजे ते पूर्ण करण्याचं आमचं पूर्ण शिवसेना, आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब, आमदार सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आम्ही सर्व नगरसेवक निवडून आलेले व जे आमचे निवडून थोडक्या मतात पडलेत त्या सर्वांना बरोबर घेऊन, जनतेला बरोबर घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून विकास करणार. नमस्कार, मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ऐतिहासिक निकालाचं मनापासून सगळ्या विटेकरांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, ज्या उमेदवारांनी कष्ट घेतले, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. मला असं वाटतं हा खूप मोठा ऐतिहासिक निकाल या शहरानं शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पक्षाच्या बाजूने दिलेला आहे. ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आम्ही सांगितलं होतं की केलेलं विकास काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे मांडल्यामुळं लोकांना ते अपील झालं आणि लोकांनी खूप मोठा कौल हा आमच्या बाजून दिला आहे. आम्हाला याची जाणीव आहे की खूप मोठी जबाबदारी आमच्यावरती विटे शहरातल्या तमाम लोकांनी दिलेली आहे आणि जे आश्वासन, जे शब्द मी या निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे पूर्ण करण्याचा अत्यंत आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. हे शहर चांगल्या पद्धतीनं करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यांच्या माध्यमातून मला विट्यातल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की आनंद साजरा करत असताना आपला त्रास कोणालाही झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करावा. नमस्कार,